बघितली तर अलायन्स भाजप बरोबर नव्हतं आणि आता अलायन्स भाजप बरोबर 2014 मध्ये आम्ही अलायन्समध्ये होतो. ओके. मग आता किती फरक पडेल असं वाटतं? काही नाही, आम्ही अलायन्समध्ये आहोत. 2014 जशी निवडणूक झाली त्याच्यापेक्षा चांगली निवडणूक आता होईल. त्यावेळी 1,02,000 मतांनी आमचे श्रीपाद भाऊ निवडून आले होते आणि आज त्यावेळी आमचे सावईकर ॲडव्होकेट जवळजवळ 29,000 मतांनी निवडून आले. मला गॅरंटी आहे की ह्यावेळी श्रीपादही 1,05,000 मतापेक्षा जास्त मतं मिळवून निवडून येईल आणि आमची साऊथ गोवा कॅन्डिडेट बाय पल्लवी टेम्पो ह्या पण मिनिमम 40,000 मार्जिनला निवडून येईल. ओके. साऊथ गोव्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, नवोदित उमेदवार, महिला उमेदवार आणि हिंदू मतं किती प्रभावी असतील त्या ठिकाणी? माझ्या माहितीप्रमाणे साऊथ गोव्याला साधारण 3.5 लाख हिंदू आहेत. त्याच्यापेक्षा जास्तच असेल, कमी नाही आहे. आणि ही सगळी मतं एकत्रितपणे यावेळी भारतीय जनता पक्षाला पण 66 जे 8 मतदारसंघ आहेत ते मॅक्झिमम काँग्रेस वोटिंगच आहे तिथं असं बोलतो. नाही. बघा, कुठं तरी 10% इथून तिथं ही मतं जातात आणि त्याबद्दल मत नाही आहे. 1,20,000 आणि साधारण 10,000, 1,30,000 आमची बाकीची सगळी मतं आणि ही 3.5 लाख मतं पकडली तर साधारण 5,55,000 जे वोटिंग साऊथ गोव्याला आहे ते पूर्ण होतं. असं म्हणणार नाही मी की 80% वोटिंग होईल. मी जर 70% वोटिंग बनलं तर साधारण 3.5-4 लाख वोटिंग होईल आणि त्यातले कमीत कमी 2.5 लाख वोटिंग हे भारतीय जनता पक्षाला मिळेल असं मला वाटतं. आणि नरेंद्र मोदींनी सभा जी घेतली दक्षिणेत त्याचा किती प्रभाव पडतो? ही जी सभा झाली म्हणजे न बुजो न भविष्यती अशी सभा झाली. जवळजवळ 50,000 लोक त्या सभेला आले होते आणि सगळे लोक गावामधून आले होते आणि त्याच्यावर एक सिद्ध होईल की हे गावामध्ये ज्याच्याकडं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात, मगो पक्षाचे कार्यकर्ते काम करतात, त्या संबंध गावामध्ये भरभरून मतं आपली जी कॅन्डिडेट आहे तिला मिळते. ओके. आणि जर दक्षिणेचं अथवा उत्तरेचं जेव्हा श्रीपाद भाऊंचं बोलतोय, श्रीपाद भाऊंचे अपोनंट जे रमाकांत कलप आहेत ते एकेकाळी तुमच्याकडं हे होते, त्यांच्यामुळं त्यांची सुद्धा आता पक्ष याच्यात आघाडी त्यांना हे बघा, त्यांना कोणीतरी उभं केलं. मी आधीच सांगलं, ज्यावेळी त्यांनी म्हटलं की मगो पक्षाच्या होडीला भुकं पडली म्हणून त्या वेळापासून ते दररोज खाली जातात. मगो पक्ष आहे तिथंच राहिला, ती थोडी तरंगते, त्याच्यापेक्षा चांगली वरती आली आणि तरंगते. पण त्यांना 10 वर्ष राहावं लागलं, त्यांना तिकीट मिळण्यासाठी. हा एक प्रश्न. दुसरं, म्हापसा अर्बन आणि बाकीच्या गोष्टी त्यांच्या सगळ्यांना माहीत आहे. मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. कारण मी गोमंतक या चॅनलला इंटरव्ह्यू दिला आहे, त्यात मी सगळं म्हटलं आहे काय काय चाललं आहे. त्यांनी म्हटलं की ते ओपन करा म्हणून. ओपन केलं तर त्यांनी एक पत्र दिलं तर ते ओपन पण होऊ शकतं. आज मी एवढंच म्हणेन की त्यानं उगीच गणपतीचं लक्ष लागू नये. थँक्यू.